तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता पहा मी आलते वावरामध्ये, कारण की आता चालू द्यायचं वखर आणलं तिथं. तर तिथं थोडं गवत झालं आणि निंदाचं पण राहिलं तिथे. तर तिथं आम्ही मेथीची भाजी पेरेल होती. तर 7-8 किलो टाकेल होते मेथ्या आपल्या. तर आता पहा ते पुरं आवरलं आणि त्यावेळेस काय झालं ना, या ऐन पाण्याची धूम झाली आणि ती मेथीची भाजी आली अशी होऊन गेली गंमत. आणि मध्ये काय झालं तर ज्यावेळेस भाजी पेरली का त्यावेळेस काय झालं, पाणीच पडा नव्हता. म्हणजे उगून आली आणि त्याच्यानंतर 8 तरी बी 8 दिवस पाणी उघडेल होतं आमच्याकडे. म्हणजे दुसरीकडे पडत आहे पण आमच्याकडे पडतच नव्हतं. त्याच्यानं काय झालं, मग ती रेंगाळली थोडी भाजी आणि मग त्याच्यानंतर पाऊस चालू झाला एखादा. तर एकदम मोठी मोठी होऊन गेली आणि भाजी बी मोठाली झाली तरी बी पाणी उघडायचं नाव घेत नव्हता. तर काय झालं ना, पावसाचं शिकली मग आम्ही उपटून सनी ते असं झालं. तर भाव चांगला गेलता म्हणा, 20 रुपये 15 रुपये जुडी गेलती तरी बी चांगला भाव गेलता. तर आम्ही थोडीच पेरत होती. तर 4-5 दिवसामध्ये उपटून टाकली होती. दररोज उपटणं लागत आहे. काय होतं मग फुलं आले की बेकाम होऊन जातं, असं होऊन जातं. तर त्याच्यानं पुरं आता आवरलं, ते पुरं उपटणं पण झालं. आता ते त्याचं चालू वखर, कारण की काय होतं ना, तिथे पाणी चालू असलं की मग वखर बी चालत नाही त्याच्यामध्ये, असं होऊन जातं. तर आता 4-5 दिवसाचं पाणी उघडेल होता त्याच्यानं मग वखर पण आणून घेणं लावलं तर ना, काय ना मग आता वाळून जाईन गवत. काय सांगा, पुन्हा पाणी सांगितले म्हणते. तर पाणी आला कधी तर मग ते हानाचं राहून जाईल, त्याच्यामध्ये थोडं गवतच होईल म्हणा. काय झालं, भाजी टाकेल होती तर वखर बी आणलं नाही, कोळप बी आणलं नाही, असं होऊन गेलं पुरं. तर आता त्याचं वखर आणणं चालू आहे. तिथे पडा केली सोयाबीन. तर सोयाबीन भारी झाली म्हणा आता. ते निंदाची ना इतकं टेन्शन होत होतं, कोणी म्हणून आता किती निंदाचं पडेल किती नाही असं झालं. पण निंदाचं काही मोठं होतं नाही आमचं, थोडंच होतं पण झालं आता निंद. थोडंसं कसं राहिले. तर चला म्हणलं आता थोडासा केक व्हिडिओ घेऊन घेऊ. आता वावरात येले तर तिकडे बिलत पेरेले चला आता पाणी उठलं पुन्हा, काय सांगा येतो काय सांगता येत नाही त्याचं. तर पाणी बी भरपूर उठलं. पाणी आलं की कोणतंच काम होत नाही. आता काय सांग, काल बसून सांगितले म्हणते पुन्हा पाणी येतो का काय होतं त्याचं काही सांगता येत नाही. तरी ते आडव वाढव मकाचे दांडे गेले, शितोडी राहिली की थोडे थोडे आता. तर आडव मकाची दांडे गेले. तर हे आम्ही बकऱ्याला नेणं लावले, घरी बकऱ्या येतं. तर चला म्हणलं थोडं वावरात जाऊ, कारण की निंद चालू होतं. तर आताच निंद झालं आमचं, निंदाचं आटपलं वावरात आलं तुम्ही.